नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या जबरदस्त ट्विस्टमध्ये आज आपण बघणार आहोत. कमळी अन्नपूर्णा आजीने सांगितल्याप्रमाणे अन्नपूर्णा आजीच्या घरीच राहिलेली असते एक दिवस फक्त. कारण तिला सांगितलेलं असतं की जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत तू बाबांची काळजी घे. कमळीने शब्द दिलेला असतो आणि कमळी शब्दाला किती पक्की आहे हे आपल्याला माहिती आहे. कमळी आता आजोबांची अगदी तिचे सख्खे आजोबा असल्यासारखं काळजी घेत असते किंवा त्यांना जीव लावते हे आपल्याला माहितीच आहे. पण कमळी आजोबांना जीव लावते किंवा सख्खी नात असल्यासारखं जपते हे मात्र कामिनी, रागिनी, अनिका कुणालाच सहन होत नाही. आणि तेच आता कमळी करत असते. कमळी आजोबांची खूप छान अशी काळजी घेत असते. काय हवं नको, खायला प्यायला, गोळ्या, औषधं सगळं काही आपली कमळी बघत असते. आणि हे कोणालाच आवडत नाही हे तर माहितीच आहे. तरीसुद्धा कमळी आजीला शब्द दिलाय म्हणून खंबीरपणे पार पाडत असते. आता कमळी त्यांच्या घरातच एक दिवस राहिलेली असते आणि आता बाबांना सूप वगैरे काय हवंय ते देत असते. बाबांना सूप भरवत असते. तेवढ्याच समोरून आलेली असते रागिनी. रागिनी येते. इथे काय करतेस ग? काही नाही, अन्नपूर्णा आजी गावाला गेलेत ना, मग त्या म्हटल्या एका दिवसांसाठी इथे थांब आणि बाबांची काळजी घे. बाबांना काय हवं नको, गोळ्या औषधं बघ. रागिनी म्हणते, बाबांची काळजी घ्यायला मी समर्थ आहे, तुझी काही गरज नाही आहे आणि तू गेलीस तरी चालेल. कमळी म्हणते, नाही, मी जाणार नाही. आजीला मी शब्द दिलाय ना, शब्द मी मोडणार नाही. जोपर्यंत आजी वापस येत नाही तोपर्यंत मी इथून काय जात नसते. त्यामुळे मॅडम माफ करा मला, पण मी इथून काय जाणार नाही. रागिनीला डायरेक्ट उत्तर दिलेलं असतं कमळीने. आता रागिनी सुद्धा कामिनीसारखाच काहीतरी डावपेच खेळणार आणि कमळीला त्रास देणार यात काही शंकाच नाही. कमळी आता थोडंफार घरातलं कामही करू लागते आणि बाबांना काय हवं नको, खायला प्यायला किंवा गोळ्या औषधांची वेळ सगळं काही सांभाळत असते. बाबांना सुद्धा कमळी खूप आवडते आपल्याला माहितीच आहे. आणि बाबांनी कमळीच्या हातावर ते निशाण बघितलेलं असतं जे सरूच्या हातावर आहे. म्हणजे बाबांनी कदाचित ओळखलेली असते की हीच माझ्या राजेंची मुलगी आणि हीच गौरीची मुलगी. त्यामुळे बाबांना खूप आनंद होत असतो कमळीला समोर बघितल्यावर आणि एक वेगळंच काहीतरी दोघांमध्ये बॉन्डिंग असतं. कमळीसुद्धा तितक्याच प्रेमाने, आदराने सगळं काही त्यांचं करत असते. इतका मान सन्मान देते ती अन्नपूर्णा आजीला आणि आपल्या आजोबांना इतकं काही जीव लावत असते. अगदी तिला आवाज भेटले असं वाटत असतं आणि म्हणूनच ती मनापासून अशी सेवा करत असते आजोबांची, अन्नपूर्णा आजीची. आता आजीने जो शब्द हिच्याकडून सोडवून घेतलाय की जोपर्यंत मी माघारी येत नाही तोपर्यंत बाबांना बघायचं, कमळी अगदी व्यवस्थित करत असते. अख्खा दिवसभर त्यांच्याच रूममध्ये असते. बाबा तिला खुणावून सांगतात की त्या कपाटामध्ये एक वस्तू आहे तेवढी काढ. आता कमळी खूप वस्तू असतात कपाटात, ही देऊ का, ती देऊ का, खूप साऱ्या वस्तू तिने काढलेल्या असतात. पण बाबा प्रत्येक वेळेला नाही नाही असं तिला खुणावतात. शेवटी ती म्हणते, हे अल्बम का? बाबा म्हणतात, हो अल्बमच. बाबांना सुद्धा कमळीला दाखवून द्यायचं असतं की तू दुसरी तिसरी कोण नाही तर माझ्या राजेंची मुलगी आहेस. गौरी आणि राजेंची मुलगी म्हणजे माझे सख्खी नाते, जे बाबा तोंडाने सांगू शकत नाही. कदाचित ते फोटो दाखवून कमळीला दाखवायचा प्रयत्न करत असतात. बाबांनी खूप सारा प्रयत्न केलेला असतो. कमळी जेव्हा अल्बम आणते त्या अल्बममध्ये राजन आणि गौरी यांच्या लग्नाचे सुद्धा फोटो असतात. कमळी आधी सगळे अल्बम बघते, हे कोण ते कोण सगळी काही बाबांकडनं माहिती घेत असते. आता बाबासुद्धा तेवढ्याच याने जेवढं माहिती आहे तेवढं तिला खुणावून सांगतात आणि कमळीसुद्धा खूप आनंदाने ते फोटो बघते. अनिकाचे लहानपणीचे फोटो, अन्नपूर्णा आजी किंवा बाबाच्या लग्नाचे फोटो किंवा राजन आणि रागिनीच्या लग्नाचे फोटो, सगळं काही त्यामध्ये असतं. सगळं काही कमळी बघत असते आणि बाबांना प्रश्न विचारला की बाबा तिला खुणावून उत्तरही देत असतात. आता मात्र मित्रांनो खरंच काहीतरी भयानक असं सत्य कमळीच्या समोर येणार असतं आणि कमळीची पायाखालची जमीन सरकणार असते. कमळी जेव्हा अल्बम बघत असते तेव्हा अचानक गौरी आणि राजांचा फोटो समोर येतो. कमळीला हे बघून धक्काच बसतो. माझी आई आणि राजन सरांची बायको. कमळी आता हे बघते आणि जरा वेळ शॉक झालेली असते. ती आता आजोबांकडे बघते, फोटो बघते, तिला जरा धक्काच बसतो आणि अगदी घाबरल्यासारखी झालेली असते. कमळी आता सारखा तो फोटो बघते आणि आजोबांकडे बघते. आजोबा सुद्धा हो हो असं म्हणतात. आजोबांना म्हणायचं असतं, जे बघतीये ते सत्य आहे आणि ते खरंच तसं आहे. तू माझी नाते राजेंची मुलगी आहे.
आता कमळीला जेव्हा हे सत्य कळतं तेव्हा कमळीच्या पायाखालची जमीन सरकते की मी इतकी फिरून फिरून माझ्याच आजोबा आजीच्या घरी राहतीये आणि राजन सरच माझे आई वडील आहेत. कमळीला इतका इतका धक्का बसलेला असतो आणि कमळी या धक्क्यातून स्वतःला सावरतच नाही. इतकी काय आता विथरल्यासारखी झालेली असते. कमळी आता पटकन तिथेच बसून घेते आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागलेली असते. आजोबांनी इतके प्रयत्न करून किंवा आत्तापर्यंत कोणालाच काही जमलं नाही ते आजोबांनी एका मिनिटात असं कमळीला दाखवलेलं असतं सत्य. जे सत्य शोधण्यासाठी राजन आणि अन्नपूर्णा आजी इतके लांब गेलेत ते सत्य एका मिनिटात आजोबांनी दाखवलेलं असतं कमळीला. राजन आणि गौरी माझे आई वडील हे सत्य कमळीच्या जेव्हा समोर येतं कमळीला इतका आनंद झालेला असतो की मला आजोबा आजी आई वडील सगळं कुटुंब मिळाले. मी सारखी म्हणायचे की मला कोणी नाही, आजोबा आजी फक्त माझे आबा आणि आई दोघंच आहे, पूर्ण कुटुंब माझ्याकडे नाही. म्हणून कमळी नेहमी नाराज राहायची. पण कमळीला आता सगळं काही कुटुंब मिळालेलं असतं. एकीकडे कमळीला खूप असा आनंद झालेला असतो की सगळं कुटुंब मला मिळालंय किंवा मी नशीबवाने सगळी माणसं माझ्याजवळ आहेत. आता कमळी हे सत्य सगळ्यांना कसं सांगणार किंवा सगळ्यांना जेव्हा कळणार तेव्हा काय होणार हे बघण्यात तर खरंच मज्जाच येणार. त्याआधी आपण कामिनीने काय तिच्या पुढे वाढून ठेवले ते बघूया. कामिनी विचित्र आणि भयानक बाई आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कामिनीने आता मोठा असा डाव रचलेला असतो. चरणला गौरीच्या मागे लावलेलं असतं. जिथे कुठे दिसेल तिथे मारून टाकायची आणि तिची मुलगी कुठे हे विचारायचं आणि तिलाही मारून टाकायचं. चरण सुद्धा खूप सारे पैसे घेऊन तेच काम करणार असतो. आता जेव्हा चरण आणि कामिनी वरच्यावर भेटत असतात कामाच्या निमित्ताने तेव्हा बोलता बोलता किंवा गोंधळामध्ये चरणचा फोन कामिनीकडे आणि कामिनीचा फोन चरणकडे असतो. आणि हे जेव्हा कामिनीच्या लक्षात येतं तेव्हा कामिनीला इतका राग येतो, हा चरण कोण कुठचा, त्याचा फोन मी सांभाळतीये भिकारडा. आणि मग ती चरणला फोन लावते. अरे चरण, चुकून माझा फोन तुझ्याकडे आलाय आणि तुझा फोन माझ्याकडे आलाय. चरण म्हणतो हो मॅडम चुकून झालंय, मी आणून देतो की तुमचा फोन. आता चरणने हे मुद्दामच केलेलं असणार यात काही शंका नाही. कामिनीच्या पेक्षाही जास्त आगाव असतो हा चरण. त्याने मुद्दामच स्वतःचा फोन कामिनीकडे ठेवलेला असणार कारण त्यामध्ये एक महत्त्वाचा व्हिडिओ असतो. तो व्हिडिओ बघितला की कामिनीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि मोठा असा धक्का बसलेला असतो कामिनीला. ते अजिबात वेळ व्हायला घालवत नाही. चरण माझा आत्ताच्या आत्ता फोन आणून दे, मला खूप महत्त्वाचं काम आहे आणि महत्त्वाचे फोन करायचे. चरण म्हणतो हो हो मॅडम आणतो की, कुठे यायचं काय यायचं फक्त पत्ता सांगा, मी लगेच तुमचा फोन घेऊन येतो. आता चरणने हे फक्त आणि फक्त पैसे उकळण्यासाठी केलेलं असतं. तो गौरीला शोधणार नसतो किंवा कामिनीने सांगितलेलं एक कामही करणार नसतो. चरणला माहिती असतं अनिकाची आजी एक नंबरची बिंडोके, समजते स्वतःला फार हुशार पण हुशार वगैरे नाही, बिंडोक बाई येते. त्यामुळे चरण ह्या बिंडोक कामिनीचा फायदा घेत असतो आणि तिला नादी लावत असतो. मी गौरी इथे बघितली, मी गौरी तिथे बघितली, इथून शोधून आणतो तिथून शोधून आणतो आणि तिच्याकडनं सारखे पैसे उकळत असतो. आता हे चांगलंच माहिती आहे आपल्याला. चरण म्हणतो हो आणतो की आणि चरणने फोन बंद केलेला असतो. जेव्हा कामिनी चरणचा फोन बंद करायला जाते तेव्हा त्या फोनमध्ये एक व्हिडिओ ऑटोमॅटिक चालायला लागलेला असतो आणि तो व्हिडिओ जेव्हा बघते तेव्हा कामिनी अगदीच थक्कच होते. अरे बापरे, एवढा मोठा हा व्हिडिओ आणि इतका महत्त्वाचा व्हिडिओ आणि ह्या चरणकडे, आणि चरणने एवढी मोठी बातमी कशी माझ्यापासून लपवली. कामिनी आता जरा धक्क्यातच येते आणि म्हणते काहीही झालं तरी हा चरणचा फोन मी त्याला माघारी देणार नाही. इतक्या वेळी चरणने फोन द्यावा म्हणून ती फोर्स करत होती आणि त्याला फोन आणायला लावलेला असतो अगदी जबरदस्तीने. काहीही कर, माझा फोन मात्र जागेवर इकडे लगेच घेऊन यायचा. चरणही घाईघाईने फोन आणायला आलेलाच असतो. पण काय, कामिनी जेव्हा व्हिडिओ बघते तेव्हा मात्र कामिनीचा विचार बदलतो. कामिनी म्हणते आता काही झालं तरी या चरणचा फोन मी देत नसते. चरणकडून माझा फोन घेणार पण त्याचा फोन हरवला, तुटला फुटला, काहीही कारण सांगणार, त्याचा फोन काय देणार नाही. इतकी महत्त्वाची बातमी किंवा महत्त्वाचा व्हिडिओ याच्यामध्ये, हा व्हिडिओ कुणालाही दाखवून मी काहीही करू शकते कारण मी कामिनी आहे. कामिनीचा डाव म्हणजे वर्मावर घाव. आता कामिनीच्या हातात खरंच एक महत्त्वाची अशी लीड मिळालेली असते. कामिनी आता काही फोन देत नसते. चरण आता तिकडेच अडकवून बसणार, त्याला फोनही मिळणार नाही आणि पैसाही नाही. कामिनीला आता एवढे मोठं काही सरप्राईज मिळालंय किंवा तिच्याकडे महत्त्वाची न्यूज आली म्हणल्यावर चरणला सुद्धा डिच्चू देणार आता आपली कामिनी. इतकं टेन्शन आलेलं असतं. साहेबाला म्हणतो ऋषी तुला एक सांगू का, ही
कमळी हिने वचनच घेतलंय डायरेक्ट की ती आपल्या घरी परत कधीच येणार नाही. साहेबा म्हणतो नाही रे, असं होणार नाही. नाही रे, तुला माहिती आहे कमळी जे ठरवते ते आणि अगदी तसंच होत असतं. साहेबा ती म्हटली की मी तुझ्या घरी कधी पाऊलही टाकणार नाही आणि हो, जे फीसाठी पैसे दिलेत ना ते सुद्धा मी परत करणार. अरे साहेबा, कमळी जे बोलतीये किंवा वागतीये ते खूप अवघड आहे रे. कारण कमळीची परिस्थिती किती बिकट आहे हे मलाही माहिती आणि तुलाही माहिती. अशा परिस्थितीत कमळी कसे पैसे परत देणार. साहेबा म्हणतो टेन्शन घेऊ नको ऋषी, सगळं काही मी हँडल करतो अगदी माझ्या पद्धतीने, अजिबात काळजी करू नको. आता बघूया मित्रांनो आपण की ऋषी कमळीला प्रेमाची कबुली देऊ शकेल का, की मी तुझ्यावर प्रेम करतो कमळी. आणि कमळीला जेव्हा कळेल की ऋषी माझ्यावर प्रेम करतो, सगळी काही नाती आहेत ते झुगारून ऋषी बरोबर लग्न करेल आपली कमळी. कमळीला कायमचं नयनताराच्या घरात राहायला जायलाच लागणार. बघूया आता आपण हे पुढच्या भागात. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.